नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, एका दिवसाच्या उपवासाने 21 संकष्टींचं पुण्य मिळू शकतं? होय, तो दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थी. पण ही इतकी खास का आहे? चला जाणून घेऊया. चतुर्थी आणि मंगळवार एकत्र आले की तो दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखला जातो. हा दिवस श्री गणेश यांना अर्पण केलेला सर्वात शुभ दिवस मानला जातो. प्राचीन काळी अंगारक नावाचा एक महान भक्त होता. तो पृथ्वी मातेचा पुत्र होता, म्हणून त्याला भौम असंही म्हणायचे. लहानपणापासूनच त्याला श्री गणेशाची प्रचंड भक्ती होती. त्याने कठोर तपस्या केली, वर्षोनुवर्ष उपवास, जप आणि ध्यान केले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन बाप्पा त्याच्यासमोर प्रकट झाले. गणेशजी म्हणाले, वर माग. अंगारक म्हणाला, माझ्यासारख्या भक्तांसाठी हा दिवस विशेष करा. तेव्हा गणेशजी म्हणाले, आजचा दिवस तुझ्या नावाने ओळखला जाईल, अंगारकी चतुर्थी. जो या दिवशी उपवास आणि भक्ती करेल त्याचे सर्व विघ्न दूर होतील. म्हणूनच असं मानलं जातं, एक अंगारकी चतुर्थी आपल्याला 21 संकष्टी चतुर्थींचं फळ देतं. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकट आणि अडथळे दूर होतात. या दिवशी उपवास, गणपतीची पूजा आणि चंद्रदर्शन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही अंगारकी चतुर्थीचा उपवास करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. 5 मे 2026 रोजी अंगारकी चतुर्थी आहे. तर या दिवशी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घरात गणपती बाप्पाचा मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करा आणि देवापुढे संकल्प करा की मी आज अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास अथर्वशीर्ष आणि 11 वेळा गणपती स्तोत्र म्हणा. चंद्रोदय हा रात्री 10:15 वाजता आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.